या मैदानाबद्दल माझी खूप काही आठवणी आहेत आणि कधी पण मला लाभदायकच ठरलेलं आहे हे मैदान आणि टीमने माझ्याबरोबर सपोर्ट दाखवलेला आहे, त्यामुळे आज सगळं झालं आहे. आणि आता सेमीफायनल आहे आणि त्यावेळी बॅट लागले. सो हा एक शुभ संकेत असू शकतो. गॉड्स नो. सो शुभेच्छा तुला सुद्धा. आणि टॉसकडे वळतो आपण. आदित्य आणि पंकज दोन्ही कॅप्टन पाहायला मिळतात. संजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय, छापा कॉल केला आणि टॉस जिंकलाय वायसेस संघाने. पुन्हा एकदा वायसेस संघाने टॉस जिंकला. काय निर्णय असेल पंकज? कारण आपण पाहतोय सगळे संघ टॉस जिंकल्यावर बॉलिंग घेत होते, तुम्ही टॉस हारले, 2 वेळा बॅटिंग केलीत आणि मॅच जिंकलात सुद्धा. सो आता निर्णय काय असेल? आता क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊ, कारण की यांना कमीत कमी धावांचा देण्याचा प्रयत्न करू आणि सगळे इन्फॉर्म आहेत आता बॅट्समन, त्यामुळे आम्हाला जास्त प्रेशर नाही आता. पण मला वाटते तुम्ही 2दा चांगली बॅटिंग केली होती आणि यावर्षी थोडा बॉलिंगचा निर्णय घेतलाय. सो तुमची बॉलिंग तर चांगली झाली. सो आता कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे, तेव्हा चांगली बॉलिंग करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शुभेच्छा असणार तुला सेमीफायनलसाठी. आदित्य, तुम्ही पहिल्या 2 मॅचमध्ये समोरच्या संघाला पळ करून सोडलं आणि धावा करून दिल्या नाहीयेत, पण आता बॅटिंग करायची आहे पहिली. सो स्ट्रॅटेजी पूर्ण चेंज करावी लागेल आणि वायसेस संघ भन्नाट गोलंदाजी करतोय. तर काय प्लॅनिंग असेल शेवटच्या मॅचमध्ये? कारण सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर इथे खूप चांगली धावसंख्या असणं गरजेचं आहे. आम्ही 40-45 धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण लास्ट मॅच आहे, काळोख पण होईल, त्याच्यामुळे बॉल थोडा कमी जाईल. आणि आता जबाबदारी कोणच्यावर असेल महत्त्वपूर्ण बॅटिंग करत असताना? हो नक्कीच. स्वप्नील आणि साहिल पण आहेत, 2 जण, ते पण चांगली बॅटिंग करतील अशी अपेक्षा आहे मला. ठीक आहे, सेमीफायनलसाठी तुला सुद्धा शुभेच्छा असणार आहे. आणि पुढील मॅचसाठी घेऊन जातोय विकासदादा साखरकर यांच्याकडे. ओळतोय विकासदादा साखरकर. टॉस जिंकला वायसेस संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्याने घेतलाय. धन्यवाद प्रितेश. सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण सामना. अगोदर तुम्ही काय सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये केलं याच्यापेक्षा आत्ता काय करणार आहात हे महत्त्वाचा ठरवणारा सामना आहे. अगोदर तुम्ही सर्व मॅचेस चांगल्या पद्धतीने खेळून जिंकलेला असलात तर ही मॅच तुम्हाला जिंकावीच लागेल. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही मॅच असणार आहे आणि या मॅचमधून जो जिंकणारा संघ आहे तो 1,50,000 आणि ती भव्य दिव्य चषकं आहेत त्यांच्यासाठी झुंजणार आहे. बघू या 2 संघांमधील कोणता संघ ठरणार आहे तो उद्यासाठी अंतिम फेरीत खेळणारा पहिला संघ होण्याचा मान पटकावणार आहे. गावदेवी वायशत की यजमान संघ सूर्योदय फालथी. येणारे काही 2 इनिंग्समध्येच आपल्याला ते चित्र स्पष्ट दिसणार आहे की कोणता संघ उद्या अंतिम फेरीत त्या मोठ्या चषकासाठी शेका पक्ष चषक 2022 साठी झुंजणार आहे. नाणेफेकीचा कौल गावदेवी वायशत संघाच्या बाजूने लागताच त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि त्यांच्या कर्णधारांनी नेहमीच्या ॲटिट्यूडमध्ये किंवा नेहमीच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही समोरच्या संघाला 30 ते 35 धावांच्या आत गुंडाळू. म्हणजे त्याचा ॲटिट्यूड. आणि प्रितेश, आपण 2 टुर्नामेंट्स बघतो, त्याचा ॲटिट्यूड सक्सेसफुल सुद्धा झालेला आहे दोन्ही वेळेला. परंतु बघूया समोरचा यजमान संघ कशा पद्धतीने खेळणार आहे आणि कशा पद्धतीने तोड खेळून, कारण यजमान संघाला माहिती आहे की समोर आपण मागच्या 2 मॅचमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण केलं होतं आणि दोन्ही संघाला 21च्या वरती धावा दिल्या नव्हत्या. पहिल्या मॅचमध्ये 21, दुसऱ्या मॅचमध्ये 12 अशा कमी पद्धतीने आपण धावसंख्येत रोखलं होतं. परंतु यावेळेला नाणेफेक त्यांची हारलेली आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतायत. बघू या फलंदाजी करताना कशा पद्धतीने फलंदाजी करतील. परंतु आज एक थोडंसं त्यांना थोडासा प्रितेश एक ट्विस्ट निर्माण झाला त्यांच्यात, कारण ज्या खेळाडूने 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्या तो खेळाडू या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मॅचमध्ये नाही आहे. परंतु बघूया संकेत, परंतु त्याचा परिणाम या संघावर त्यांच्या कामगिरीवर होतोय की नाही हे आता येणारे काही क्षणांमध्ये आपल्याला समजणार आहे. कारण गोलंदाजीसाठी आपण बघतोय धीरज शेलमकर पहिला षटक घेऊन आले नेहमीप्रमाणे पहिल्या षटकाचा मारा करण्यासाठी. आणि फलंदाजीसाठी आपण बघितला तर आदित्य म्हात्रे आणि त्याचा साथीदार सौरभ साळवी ही जोडी मैदानामध्ये आलेली सलामीची जोडी. 5 षटकांचा हा निर्धारित शेवटचा सामना. आजच्या दिवसातील सेमीफायनलचा पहिला सामना. अंतिम फेरीत कोणता संघ जिंकणार हे ठरवणारा सामना आणि निर्णायक सामना. बघूया कोण जातोय पुढच्या दिवसात उद्याच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी. आदित्य म्हात्रे आणि सौरभ साळवी ही जोडी सलामीसाठी आलेली आहे मैदानामध्ये खेळण्यासाठी. आणि धीरज शिलीमकर एक आज ज्याने
सगळं खेळाडूंना प्रभावित केलेला आहे असा गोलंदाज आज गोलंदाजीसाठी आला पहिल्या षटकासाठी. पहिला षटका. अंपायर सेज लेट्स प्ले बिगिन. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षक आपण बघतो सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्याचप्रमाणे बॅकवर्ड त्याचप्रमाणे पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ साईडचे क्षेत्ररक्षण स्लीप. बॅकफुट येऊन पंच करतोय चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जातोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय परंतु दोन्ही फलंदाज अतिशय चांगल्या चपलाईने अतिशय चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळेल दोन्ही फलंदाजांकडून आणि एक धाव त्यांनी पळून पूर्ण केलेली आहे. या स्पर्धेसाठी आपण बघतोय ऑफिशियल अंपायरांची भूमिकेमध्ये लेग अंपायर आपण बघतोय प्रमोदजी कांबळे. पहिला नो चेंडू पडतो या ठिकाणी धीरजच्या पहिला नो चेंडूची नोंद केली जाते धीरजच्या गोलंदाजीवर आजच्या दिवसभरामध्ये. पंच बंटी कांबळे यांचा इशारा येतो इट्स अ नो डिलिव्हरी प्लस फ्री हिट. एक धावेने अवांतर धावसंख्येने वाढते म्हणजे आम तो आम गुठलियों के विधा म्हणजे आता एक धाव तर मिळाली परंतु पुढच्या चेंडूवर खेळण्याचं स्वातंत्र्य सुद्धा मिळालेलं आहे. धीरज ऑन द गोलिंग मार्क. फ्री हिटचा बघूया वापर करतोय का सौरभ. सौरभला मात्र त्याचा फायदा उचलताना येत नाहीये. खडे खडे खेळण्याचा पायांचे मुवमेंट्स न करता खेळण्याचा प्रयत्न केला. घोषित क्षेत्रात चेंडू गेला. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या झाली 1 धाव. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत आपण बघतोय. ऑन साईडला बघतोय आपण त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. अशा प्रकारे 2 क्षेत्ररक्षक त्यांनी ऑन साईडला तैनात केलेले आहेत जे सर्कलमध्ये आणि 5 क्षेत्ररक्षक. या वेळेला मात्र चांगला पोझिशन मध्ये आणतोय. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सीमा रेषा पार मिळतोय झणझणीत मैदान. निघालेला पहिला चौकार या इनिंग्स मधला या स्पर्धेमधील सौरभच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार. चांगला स्ट्रोक्स बघायला मिळतो या ठिकाणी. कव्हर ड्राईव्ह मिसफील्ड अभिलाष कडून चेंडू जातोय मैदानाला गुदगुला करत सीमा रेषा
हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेरचा आहे. पंचांचं प्रमोद कांबळे सरांचा इशारा येतोय आमचे गुणलेखक अनिरुद्ध म्हात्रेंसाठी की हा चेंडू वाईड बॉल आहे. एक अवांतर धावसंख्येची नोंद केली जाते आमच्या गुणलेखकांद्वारा आणि धावसंख्या होते 14 धावा, 14 रन्स. पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. फलंदाज स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत होता, यश प्राप्त होत नाहीये. एक धाव मात्र नक्कीच मिळतोय. आपण सकाळपासून निनादचे गोलंदाजी बघितली. निनादच्या गोलंदाजीवर वेग आहे, परंतु त्याच्यावर अचूकताची नाही आहे. त्याला खूप मेहनत घ्यावी लागेल, कारण कदाचित त्याच्या खांद्यावर अचानक ओझं पडलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला अंदाज येत नाही गोलंदाजीचा. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर लागलेले दुसरं षटक चालू असताना 15 धावा, बिनबाद 15 धावा. चांगली सुरुवात केलेली ती सूर्योदय पालती संघाने. बघूया ही सुरुवात कुठपर्यंत नेऊन ठेवते, परंतु या वेळेला निनादची गोलंदाजी बघा, अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करतोय तो. पहिल्या 2 मॅचमध्ये जी लाईन अँड लेंथ त्याला सापडत नव्हती ती थोडीशी का होईना, परंतु ह्या मॅचमध्ये जरी एक वाईड गेला असला तरी ती सांभाळण्यात त्याला यश मिळालेलं आहे. 2 चेंडू लगातार निर्धाव टाकतोय. धावसंख्येत कोणतीही वाढ झालेली नाही, धावसंख्या स्थिर आहे. बिनबाद 15 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाद्वारा. चेंडूवर ज्या ठिकाणी एक धाव होत होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा गलथानपणा करतोय, पायाने अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र आणखी एक धावाचा बोनस मात्र सूर्योदय पार्टी संघाला मिळतोय. 2 धावा मिळतात या चेंडूवर आणि धावसंख्या होते ती 17 धावा. 17 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड. 17 रन, 17 धावा धावफलकावर लागल्यात. 15 धावा, 5 षटकांचा हा सेमीफायनलचा सामना. पुन्हा एकदा आणखी एक खराब चेंडूची नोंद केली जाते. इट्स अ बीमर. बहुतेक कदाचित निनादच्या गोलंदाजीवर दुसरा किंवा तिसरा बीमर असणार या स्पर्धेमध्ये. दुसरा बीमर आहे. निनादला मी अगोदरच म्हटलं होतं की अचानक त्याच्या खांद्यावर ओझं टाकलेलं आहे गोलंदाजीचं. त्याला पूर्वकल्पना नव्हती की आपल्याला गोलंदाजी मिळेल. तशा पद्धतीने 2 धावांचा बोनस मिळाला आहे आणि धावसंख्या झाली 19 धावा. परंतु चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू, फलंदाज काय करतात त्यांचं अंदाज येत नाहीये. यजमान संघाच्या फलंदाज सौरभला मारण्याचा प्रयत्न करतोय, सोडून देण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा वापर करताना येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्येत वाढ नाहीये, परंतु धावसंख्या तशी बघितली तर सुस्थितीमध्ये आहे. 19 धावा धावफल करत आतापर्यंत. पण या वेळेला मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, अफलातून क्षेत्ररक्षण. एक धाव निघली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. आपल्या क्षेत्र संघासाठी त्याने तब्बल 4 धावा वाचवलेल्या आहेत. त्या क्षेत्ररक्षक मिलिंद अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आपल्या संघासाठी 4 बहुमूल्य धावा तो वाचवतोय. अप्रतिम असं क्षेत्ररक्षणाची नोंद केली जाते त्याच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा शूज आहेत जे आपल्याला बघायला मिळणार आहे. ते दीपेश म्हात्रे आणि निलेश म्हात्रे यांच्याकडून क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा पारितोषिक आहे. एक शूजचा जोड देण्यात येणार आहे त्यांच्यासाठी. बघूया तो जोड कोणाच्या नावावर होणार आहे. शूज. धावसंख्या झाली, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या येते म्हणजे 21 धावा, 21 रन. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज पंकज शिलीमकर. तिसऱ्या षटकाचा मारा करणार आहे. बघूया तिसऱ्या षटकासाठी कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असणार आहे त्यांच्या संघाची. त्यांच्या कर्णधार स्वतःचा आहे. गोलंदाजीनी क्षेत्ररक्षण बघा, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि त्याचप्रमाणे काऊ कॉर्नर अशा क्षेत्ररक्षणाची रचना केलेली आहे. डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन. पुन्हा एकदा आडव्या बाटने मारण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज आदित्य सुद्धा चकतोय. फलंदाजांना या ठिकाणी ठराविक फलंदाजांनाच यश प्राप्त झाले मोठे स्ट्रोक्स खेळण्यासाठी. त्यामध्ये अभिलाष नदीम या फलंदाजांनी प्रामुख्याने फलंदाजी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. मोठी मोठी धावसंख्या उभारण्यात ते यशस्वी ठरलेत. बघूया आणखी सूर्योदय पालती संघाचे कोणते खेळाडू जे या मैदानामध्ये मोठे स्ट्रोक्स लावून धावसंख्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्या स्थिर आहे. 21 धावा. या वेळेला पॅडवर आदळतो चेंडू. जोरदार अपील केलं जातोय, परंतु पंचांकडून अपील नाकारले जाते. पंच दर्शवत आहेत इट्स अ लेग बाय. आणखी एक अवांतर धावसंख्येची नोंद केली जाते आमच्या गुणलेखकाद्वारा. धावसंख्या होते 1 ने वाढून 22 धावा. तिसरं षटक मार्गक्रमण करीत असताना धावसंख्या धावपकावर लागली 22 धावा. ही एक आत्महत्या. ऑन द राईज येऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज सौरभ
पलटा मिळवून दिली पंकजने आपल्या संघासाठी. धावसंख्या धावफलकार आहे ती म्हणजे 22 धावा, 22 रन ऑन द स्कोअर बोर्ड. पहिली सफलता मिळवून दिली आपल्या संघासाठी ती पंकजने. नवीन फलंदाज येतोय वन डाऊन बॅट्समन साहिल म्हात्रे. साहिल म्हात्रे एक नवोदिताचा खेळाडू आहे. अतिशय चांगल्या दर्जाचा ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण त्याच्या माध्यमातून नेहमी बघत असतो. TPL मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. आज या स्पर्धेमध्ये बघूया कशा पद्धतीने. गोलंदाजी तर चांगली केली, फलंदाजीची संधी मात्र त्याला जास्त प्राप्त झालेली नाही या मैदानात. आल्या आल्या मारण्याचा प्रयत्न केला आहे, चेंडू हवेत फसलेला आहे आणि साहिल बॅक टू द पॅव्हेलियन. शिकार होऊन माघारी परतलेला आहे. नंतर बघतो आपण स्वप्नील म्हात्रे जातोय फलंदाजीसाठी. आदित्य म्हात्रे बाद झाल्यानं साहिल म्हात्रे बाद झाल्यानंतर आदित्य म्हात्रेच्या साथीला जातोय. बघूया हे दोन फलंदाज हे अतिशय चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत, परंतु ज्या वेळेला चांगली फलंदाजीची आवश्यकता आहे त्यावेळेला बघूया कशा पद्धतीने खेळतात. पुन्हा एकदा नो चेंडूची या ठिकाणी नोंद केली जाते पंचांकडून, आमची घोषणा केली जाते. इट्स अ नो डिलेव्हरी. नो चेंडूची या ठिकाणी गणना केली जाते. आमचे गुणलेखक सुद्धा लगेच नोंद करतात त्याची. एक नो चेंडूची या ठिकाणी गणना केल्यानंतर आपण बघतोय धावसंख्या झाली 23 धावा, 23 रन. प्रितेश, या वेळेला मॅचमध्ये आपण या इनिंग्समध्ये बघतोय अगोदरच्या कुठल्याच मॅचमध्ये नो बॉल टाकले नव्हते या दोन्ही गोलंदाजांनी पायाचे, परंतु या वेळेला मात्र धीरजकडून सुद्धा नो बॉल बघायला मिळाला. आता यावेळेला पंकजकडून सुद्धा नो बॉल बघायला मिळते, पायाचा नो बॉल. शक्यतो कधीही दोन्ही गोलंदाज नो चेंडूची गणना टाकत नाही, परंतु आज मात्र दोन वेळेला दोघांनी सुद्धा एक एक फ्री हिट दिलेला आहे. फ्री हिट. आदित्य म्हात्रे गोलंदाजीस पुन्हा तयार होतोय. रिव्हर स्वीप अटेम्प्ट केला जातोय आणि सक्सेसफुल होतोय. चेंडू सीमा बघा काय कमालीची गोलंदाजी करतोय, चांगला चेंडू टाकतोय, कोणत्याही प्रकारे संधी मिळत नाहीये फलंदाजाला. अंदाज चुकतोय आदित्यचा आणि बघता बघता तिसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती होते. 3 षटके पूर्ण, 29 धावा आणि 2 फलंदाज बाद. ड्रिंक्स टॉली मैदानात आहे तोपर्यंत पुन्हा एकदा मी घेऊन चालतोय DJ मास्टरकडे सुवाद्य संगीत ऐकवण्यासाठी. नऊ वाजता सुरुवात होणार आहे, त्यामुळे सर्व क्रिकेट रसिकांनी आणि त्याचप्रमाणे जे जे उद्याचे संघ आहेत आणि जे जे यूट्यूबच्या माध्यमातून किंवा त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी असतील त्यांना सूचना आहेत की उद्या पहिला सामना जो आपण डिक्लेअर केला होता 10 वाजता, परंतु तो उद्या 9:30 वाजता घेण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आजचा सामना आपण बघतोय पहिला सेमीफायनल. तिसरं षटक समाप्त झालेलं आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती म्हणजे 29 धावा. चांगली सुरुवात झालेली आहे 10च्या सरासरीने, परंतु मागच्या मॅचमध्ये गावदेवी वायशद संघाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती बघता ह्या धावा सुद्धा अपुऱ्या पडू शकतात. यामध्ये नक्कीच वाद नाही आहे आणि सामना मात्र नक्कीच चुरशीचा होईल यात माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही आहे. बघूया या येणाऱ्या 2 षटकं आहेत, जी हाणामारीची षटकं आहेत, जे स्लॉग्स ओव्हर्स आहेत, त्यामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करतात स्वप्नील म्हात्रे आणि आदित्य म्हात्रे आणि धावसंख्या किती धावांपर्यंत पोहोचवतात. आणि इट्स अ कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले. 4थं षटक आपण बघतोय पॉवर प्लेचं.
चौथा षटक कोणाच्या हातात सोपवलं जातोय? गोलंदाजीसाठी मिलिंद पाटील येतोय चौथा षटक घेऊन. मिलिंद पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय चौथ्या षटकासाठी. स्वप्नील म्हात्रे एक जबरदस्त असा तडाखेबंद फलंदाज. त्याची बॅट आपण बघितली होती पहिल्या मॅचमध्ये, एक षटकार ठोकून त्याने आपलं बॅटमधील जी ताकद आहे, आपल्या फलंदाजीतील दमखम आहे तो दाखवला होता. आणि या शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा त्याची अपेक्षा तशीच असणार आहे. बघूया मिलिंद त्याला कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण मिलिंदने सुद्धा गोलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षक कसा असावं याचं ज्वलंत उदाहरण त्याने पेश केलं होतं या ठिकाणी अगोदरच. एक आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा एक षटकार वाचवला होता, 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या होत्या. पहिला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षकापर्यंत जातोय. चांगलं क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून एक धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि स्वप्नील या 2 धावांबरोबर स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय ती म्हणजे 31 पर्यंत. 31 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 31 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक स्लॉग ओव्हर्सला सुरुवात झालेली आहे. बघूया या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा किती येतात आणि गावदेवी वायशेत संघाचे गोलंदाज कशा पद्धतीने रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतात. चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर इनस्विंग पद्धतीचा चेंडू होतोय, झपकन आतमध्ये येतोय. फलंदाज स्वप्नीलला अंदाज येत नाहीये. स्वप्नीलचा अंदाज त्यांच्या स्विंगवर चुकतोय. चेंडू मिस होतोय. धावसंख्येत होत नाहीये वाढ. धावसंख्या स्थिर 31 धावा. परंतु या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो लॉंग ऑन सीमा रेषा. थोडंसं का होईना गोलंदाजावर मानसिक दबाव येतोय. माइंड ऑफ प्रेशर ऑफ माइंड जो आहे तो गोलंदाजावर नक्कीच षटकार लगावल्यानंतर येतोय. एक धाव मिळते वाईड बॉलच्या रूपामध्ये. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या होते 38 रन. 38 धावा धावफलकार लागतात. स्वप्नीलसाठी पुढचा चेंडू. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाहीये. उर्वरित काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. धावसंख्या स्थिर 38 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक प्रगतीपथावर असताना स्वप्नील या वेळेला एलिव्हेशन स्टँड अँड डिलिव्हर्ड. इट्स अ ह्यूज 6. या 6 धावा मात्र मारल्यानंतर अतिशय जबरदस्त धावसंख्या उभारली होती. 44 धावा. पुन्हा एकदा मारतो. इट्स अनदर ह्यूज अँड फॅन्टॅस्टिक 6. झालेला आहे. शेवटचं षटक 5व्या षटक. रिव्हर्स स्वीप अटेम्प्टचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पॅडवर आदळतोय. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. अंपायर सेज इट्स अ लेग बाय. अवांतर धावसंख्येत आणखी 1 धावेने वाढ केली जाते. धावसंख्या होते 51 धावा. आता मात्र एक चॅलेंजेबल धावसंख्या. शेवटी का होईना मैदानाने थोडासा रंग दाखवलेला आहे. आग ओकायला सुरुवात केलेली आहे. बॅटमधून धावा निघायला सुरुवात झालेली आहे. हा चेंडू आपण बघतोय ऑफ स्टंप पिचिंग केलेला चेंडू होता. आणखी बाहेर पडतोय टप्पा पडल्यानंतर. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झालेली आहे ती
52 धावा, 52 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अतिशय चांगली भागीदारी पनपताना दिसते. अतिशय चांगला चेंडू बॅटची कडा घेतली आणि फलंदाज स्वप्नील बॅक टू द मारण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. एक धाव काढण्याचा प्रयत्न, अंगलट येत होता परंतु आता काय अंगलट आला काय आला, धावा येणं महत्वाचं आहे आणि याच इक्वेशन मध्ये एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या होते 53 धावा. असं वाटत होतं की शेवटच्या षटकात कमीत कमी 15-20 धावा आल्या तर 60 पार कडेल हा सूर्योदय पालती संघ, परंतु पंकजने खरोखर अफलातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केलेली आहे. क्लास 1 पद्धतीची गोलंदाजी केलेली आहे आणि पहिल्या 4 चेंडूत फक्त एक धाव त्याच्या गोलंदाजीवर खर्च केली. पंचांचा इशारा येतोय. बाईटच्या रूपामध्ये मिळाली, बॅटकटच्या रूपामध्ये मिळालेली एक धाव. एक धाव मिळते. धावसंख्या झालेली एक धावेने वाढून 54 धावा, 54 रन्स. 54 धावा धावफलकावर लागतात. या इनिंग्स मधील शेवटचा चेंडू पंकजने चांगलं कमबॅक करून दिलंय गावदेवी वायशेत संघासाठी. या महत्वपूर्ण मॅच मध्ये ही निर्णायक मॅच आहे बक्षीस पात्र ठरण्यासाठी. एक धाव काढण्या
निलेश मात्रेचा मारा पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर निलेश मात्रे सुद्धा चांगला मारा करताना पाहायला मिळतोय. यावेळी थोडासा फास्ट रन पाहायला मिळाला, गॅप मध्ये टाकलाय, कोणतंही फील्ड प्रोटेक्शन नाहीये, चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे. येस आणि त्या गॅप मध्ये चेंडू टाकला, त्यामुळे जर आपण पाहिलं ना तर धाव फलकावरती आता 4 धावांची भर पडते. धाव फलकावरती आता 5 धावा लागल्यात, जेव्हा षटक क्रमांक पहिलं चालू असलेलं पाहायला मिळते. येथे मात्र आपण पाहतोय पंकज शिलीमकरच्या बॅटमधनं पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. यावेळी आता मात्र पंकज शिलीमकर आक्रमण करतोय, अटॅक करतोय, हल्ला बोल करतोय. यावेळी फटका अगदी चांगला आहे, स्ट्रेट ऑफ द विकेट खेळलाय, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, त्यामुळे सिंगल मिळणार या चेंडूवर. षटक क्रमांक पहिलं जर आपण पाहिलं तर आले संपुष्टात. सॉरी, अजूनही एका चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. धावफलकावरती 12 धावा लागल्यात. पंकज शिलीमकरने आपल्या संघाला ज्या पद्धतीने सलामी एक्सपेक्टेड होती ना त्या पद्धतीचा सलामी मिळवून दिले, त्यामुळे प्रारंभ अगदी झोक्यात झाला, अगदी धडाक्यात झालाय. खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने सलामी दिल्यानंतर पाहूया शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. यावेळी निलेश मात्रे, फटका फसलाय, कॅच झाली असती परंतु क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला ना खऱ्या अर्थानं एका जागेवरती स्थिरावलेला पाहायला मिळाला. जर ट्राय केला असता, अटेम्प्ट केला असता तर येथे कॅच सुद्धा होऊ शकली असती. षटक क्रमांक पहिलं आले संपुष्टात आणि एका षटकाच्या खेळानंतर आता धाव फलकावरती 14 धावा लागल्यात. फोर्टीन ऑन दी बोट आफ्टर फर्स्ट ओव्हर. सो आता मात्र इक्वेशन जर आपण पाहिलं ना, जर आता आपण इक्वेशन पाहिलं ना तर 4 षटकांमध्ये विजयासाठी 41 धावांची आवश्यकता असेल. या षटकामध्ये चला टाइम कडे लक्ष द्यायचं. पॉवर प्ले आहे आणि आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. पॉवर प्ले नंबर 2 आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये साहिल मात्र गोलंदाजीला आलाय. पहिलं षटक निलेश याचं थोडंसं एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये तब्बल 14 धावा निलेशने खर्च केल्या आणि एकही विकेट पाहायला मिळत नाहीये. सो दोन्ही बॅट्समनने अगदी अफलातून अशा पद्धतीने आपल्या डावाला प्रारंभ केलाय. हा चेंडू आपण पाहतो, अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार झाला सीमारेषा पलीकडे. जर आपण पाहिलं ना खूप वेळानंतर एक चांगला मारा पाहायला मिळालाय. डॉट चेंडू खूप वेळानंतर पाहायला मिळतोय आणि आता मात्र धावफलकावरती 18 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. हे षटक अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे आणि ते मात्र आपण पाहतोय फटका आहे अगदी चांगला, पण तो तितकंच अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल घेतले, डबलचा प्रयत्न कंप्लीट झाले नाही झाले, परंतु पंचांकडून इशारा आलाय की बॅट्समन अगदी व्यवस्थितरित्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. सो आता मात्र जर आपण पाहिलं ना तर धावफलकावरती धावा अत्यंत वेगाने येतात. धावफलकावरती 20 धावा लागल्यात. मैदानावरती पंकज शिलीमकर आपण पाहतोय अगदी मनमार्मी अशा पद्धतीने बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणाऱ्या संघाला कोणताही चान्स किंवा संधी तो देत नाहीये.
आता मात्र गोलंदाजी करणारा संघ अर्थात सूर्योदय पार्टी दल संघाला विकेटसाठी प्रयत्न करावा लागेल. एक मोठा ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे ती सूर्योदय पार्टी संघाला, आणि विकेट टेकिंग गोलंदाजी जर झाली ना तर मॅच मध्ये आता मजा सुद्धा येऊ शकेल, कारण धावांचा फ्लो सध्या अगदी चांगला पाहायला मिळतोय. त्यामुळे खऱ्या अर्थानं विकेटची नितांत गरज आणि आवश्यकता पार्टी संघाला आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय फटका अगदी चांगला होता, पण तितकाच चांगला अटेम्प्ट पाहायला मिळालाय गोलंदाजाकडनं. आणि त्यानंतर आपण पाहतोय मिड ऑफला असलेल्या क्षेत्ररक्षक स्वप्नीलने चेंडू चांगल्या पद्धतीने फील्ड केलाय. 4-0-2-0 अशा पद्धतीचा अनालिसिस संपूर्ण या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले, आणि त्याचमुळे आपण पाहतोय मॅच आता अगदी रंगतदार अवस्थेत पाहायला मिळते. अगदी निर्णायक अवस्थेमध्ये हा मुकाबला पाहायला मिळालाय. साहिल मात्रेच्या गोलंदाजीवरती आता मात्र अटॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, कमालीचे फिल्डिंग दीपेशकडनं पाहायला मिळालं. आपलं सर्वस्व पूर्णतः पणाला लावलं आणि बाउंड्री लाईन वरती चांगल्या पद्धतीची समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलंय दीपेश याने. त्यामुळे आपण पाहतोय धाव फलकावरती 2 धावांची भर होत असताना 22 धावा धाव फलकावर लागतात. 1 टू गो. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळणं आहे शिल्लक. पाहूया. हा चेंडू प्ले अँड मिस, चांगला मारा पाहायला मिळालाय. एक चेंडूवरती धाव तर दुसरा चेंडू निर्धाव, अशा पद्धतीने संपूर्ण षटकाचं अनालिसिस पाहायला मिळालं साहिल कडनं. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आल्यानंतर 22 धावा धाव फलकावर लागल्यात. त्यामुळे आता विजयासाठी 3 षटकांमध्ये आवश्यकता आहे 33 धावांची. 11 धावांची सरासरी आवश्यक असणार आहे गावदेव वाशी संघाला प्रत्येक षटकामध्ये. मॅच मध्ये अजूनही रोमांचकता कायम पाहायला मिळते. अगदी फुल ऑफ ट्विस्ट या मॅच मध्ये पाहायला मिळतात. पाहूया आता गोलंदाजीला कोणता गोलंदाज येणार, कारण थोडासा चेंजेस पाहायला मिळतात. आणि मला वाटते आदित्यच्या हाती आता चेंडू सुपूर्द केला जातोय. पाहूया आदित्य मात्रे या षटकामध्ये काय कमाल करणार, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा आल्यात, म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये 11 धावांची सरासरी पाहायला मिळाली, आणि शेवटच्या 3 षटकांमध्ये सुद्धा 11 धावांची सरासरी असणं गरजेचं आहे गावदेवाची संघासाठी. ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आदित्य मात्रे सज्ज होईल. समोर आहे अभिलाष पाटील. या मॅच मध्ये त्याला खूप कमी स्ट्राईक मिळाले. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी चांगला स्वप्नील देते आहे, चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नीलकडनं. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय अगदी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पहिला चेंडू आदित्यने डॉट टाकलाय. त्यामुळे जर आपण पाहिलं ना, पहिल्या चेंडू पासून या मॅच मध्ये खूप सारे ट्विक्स पाहायला मिळालेत. अशा निराशेच्या हिंदोळ्यावर झोडणाऱ्या या मॅच मध्ये पाहूया कोणता संघ जिंकणार. या चेंडूवर अगदी चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु केवळ सिंगल पाहायला मिळेल. खूप टप्पाचा चेंडू होता आणि कुठेतरी टेनिस टाईपने खेळलेला शॉट पाहायला मिळाला तो बॅट्समन अभिलाषच्या बॅटमधनं. आणि आता मात्र धावफलकावरती 23 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 चालू आहे. सूर्योदय पार्टी थळ आयोजित आपण पाहतोय एक भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा, आणि आजची मात्र या दिवसभरातील अगदी शेवटचा मुकाबला. हा चेंडू मात्र लेफ्ट करण्याचा प्रयत्न, वॉटिंग फॉर अंपायर डिसिजन, and yes it is. Umpire says it's a wide as per rule number 22. Now score moves on at 24. Over number 3 in progress. आदित्य पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र अगदी भन्नाट मारा, कमालीची गोलंदाजी. आदित्य मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती पूर्णतः आपली ताकद, आपली शक्तीपणा लावताना पाहायला मिळाला. अत्यंत वेगात टाकलेला हा चेंडू फलंदाजाला सुद्धा बुचकाळ्यात टाकणार होता. वाईट यॉर्कर पाहायला मिळतोय, आणि याच पद्धतीच्या गोलंदाजी नितांत आवश्यकता आहे त्यांना. हा चेंडू काहीसा वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, आणि पंचांकडून मात्र जर आपण पाहिलं ना तर चांगल्या चेंडूचा निर्णय आलाय. 1 बाउन्स आलेला आहे, आणि त्यामुळे जर आपण पाहिलं ना तर आता धावा येत नाहीयेत. या षटकामध्ये आदित्य मात्रेची कंजूसी आपण पाहतोय, तिखट मारा आपण पाहतोय, अगदी टिचून तो गोलंदाजी करतोय, आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्याने ऑपोजिट संघाच्या धावगतीला रोख लावलाय. इथे मात्र धीरज सिलीम पंकजने खेळलेला फटका दीपेश तेथे आहे, त्याने टिपला लॉंग ऑनला शानदार
विजयासाठी आपण पाहतोय आता मात्र 12 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आणि त्याच वेळी गोलंदाजीवरती एक वेगळा डावपेच पाहायला मिळतोय. स्वप्नील म्हात्रेच्या हाती चेंडू दिलाय आणि स्वप्नील म्हात्रे खऱ्या अर्थानं फिरकी गोलंदाजी आहे. हे विकेट जर आपण पाहिलं तर पूर्णतः फिरकी गोलंदाजीला सहाय्य करणारी आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न स्वप्नीलच्या अंगलट आलाय आणि अगदी खराब चेंडू स्वप्नीलकडनं पाहायला मिळालाय. सो आता इक्वेशन 12 चेंडू 29 धावा. येथे मात्र आपण पाहतोय लाऊड अपील आणि अभिलाष आपण पाहतोय अगदी महत्वाच्या मोमेंटला बाद झालाय. त्यामुळे आता नवीन फलंदाज धीरज शिळीमकर मैदानावरती गेलाय. धाव फलकावरती 26 धावा लागल्यात आणि आता मात्र सिनेरिओ आपण पाहू शकतो. 11 चेंडू विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही रंगतदार अवस्थेत पाहायला मिळते. दोन्ही संघांचं वर्चस्व आणि प्रभुत्व आतापर्यंत या मॅच वरती पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं एक रोमांचक, रोमहर्षक, उत्कंठावर्धक आणि खऱ्या अर्थानं ट्विस्टने भरलेला सामना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये जिंकणार कोण याचं भाकीत आत्ताच कोणीही वर्तवू शकत नाहीये. इतके अफलातून दर्जाची टुर्नामेंट इथे पाहायला मिळते. हा सामना खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने रंगलेला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज धीरज बॅटिंगला आलाय आणि पाहूया आता स्वप्नील म्हात्रे त्याला कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्वप्नील म्हात्रेला गोलंदाजीला आणण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्याने मात्र आपण पाहतोय गोलंदाजीला आल्याला खूप मोठे विकेट सुद्धा मिळवले. ब्रेक थ्रू मिळवून दिले त्याने. पहिला चेंडू शानदार पाहायला मिळाला त्याचा. येथे मात्र धीरज शिलीमकरने खेळलाय मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपलाय शान. येथील पहिली हॅट्रिक नोंदवणार का स्वप्नील म्हात्रे आपल्या नावावरती. बॅटिंग खेळत असताना सुद्धा त्याने अगदी दमदार बॅटिंग केली आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीचे एफर्ट्स तो आता पंध लावताना पाहायला मिळाला. हॅट्रिक बॉल आणि समोर पाहायला मिळतोय राजा जितू पाकळे. ओहो एज लागली होती. थोडासा चेंडू आपण जर पाहिला ना आदित्यच्या वरून गेलेला पाहायला मिळाला. फ्लाय होताना पाहायला मिळालाय. थोडीशी फ्लाईट जास्त दिली होती या चेंडूवरती स्वप्नील याने. पण स्वप्नीलने कमालीची गोलंदाजी आतापर्यंत केली. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये त्याने केलेली गोलंदाजी अगदी बहरदार आहे. बहरलेली गोलंदाजी आपण त्याच्याकडून पाहतोय. आता धावा येत नाहीयेत आणि वायसी संघ आता धावांसाठी संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. Oh, what a fantastic piece of bowling by Swapnil. अगदी चांगला मारा आपण पाहतोय स्वप्नील कडनं. कमालीची गोलंदाजी, भेदक मारा. येथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. कॅच होणार का? सिंगल कंप्लीट केले
आणि सिंगलवरच समाधान मांडतायत दोन्हीही फलंदाज. कुठेतरी खेळाने रंग बदललेत, मॅचने आता रंग बदललेले पाहायला मिळत आहेत. जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती आता 28 धावा पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 27 धावा. 1 टू गो. एक वाईट टाकला होता पहिलाच. शेवटचा चेंडू या षटकातील, पण काही गोलंदाजी केली. नक्कीच हॅट्स ऑफ द्यावा लागेल तो स्वप्नील म्हात्रे याला. अप्रतिम मारा, अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा चेंडू या षटकातील. समोर पाहायला मिळते धुवादार बॅटिंग करणारा नदीम दळवी. ओहो, चांगला मारा. आणि आता मात्र 6 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. टीम गावदेवाचे संघाला शेवटच्या षटकामध्ये. शेवटचा षटक अगदी महत्वपूर्ण असणार आहे आणि पाहूया या महत्वपूर्ण षटकाची जबाबदारी कोणाच्या हाती कर्णधार सुपूर्द करणार. सहा चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. पाहूया आता विजयश्री कोण प्राप्त करणार. एकीकडे गावदेवाचे तर दुसरीकडे सूर्योदय पार्टी थर्ड संघ यजमान संघ पाहायला मिळतोय. आणि शेवटच्या षटकासाठी आपण जर पाहिलं ना तर आता आदित्य म्हात्रेच्या हाती करण्याला चेंडू सुपूर्द केलाय. 6 चेंडू आणि 27 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा आल्या, पण मागील 2 षटकांमध्ये केवळ 6 धावा आल्यात. कुठेतरी आदित्य म्हात्रे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं स्वप्नील म्हात्रेने केलेली दमदार गोलंदाजी, त्यामुळे या मॅच मध्ये बदललेले रंग सुद्धा आपण पाहतोय. आता सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं ना इक्वेशन 6 चेंडू 27 धावा पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहतोय स्वप्नील देते आहे, तो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु सिंगल मिळते या चेंडूवर. आणि आता मात्र जर आपण पाहिलं ना तर 5 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती पाहिजे मोठा स्ट्रोक. प्रत्येक चेंडूवर जर का आता आक्रमक फटका आला तरच गावदेवाचे संघ ही सामना जिंकू शकेल, अदरवाईज त्यांचा या स्पर्धेतील स्थान धोक्यात येईल. पाहूया हा चेंडू खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण असेल. परंतु पंचांकडनं इशारा मात्र आलाय. चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आहे. त्या कारणास्तव जर आपण पाहिलं ना तर आता 5 चेंडू 25 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती आता अटॅक करावा लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं सुद्धा म्हटलं जातं. ते आक्रमकता नदीम दळवीकडे नक्कीच आहे. आणि येथे मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. आदित्य आपल्याच गोलंदाजीवरती झळ टिपतोय. सुद्धा मिळून दिले आहे. आणि नवीन फलंदाज अभिराज पाटील पाहायला मिळतोय. चार चेंडू 25 धावा. येथे मात्र आपण पाहतोय स्टेप आउट करून खेळला एक शानदार षटकार. ओव्हर डीप मिड विकेट. आणि आता मात्र चांगला चेंडू. ओहो, क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. अप्रतिम फिल्डिंग स्वप्नीलकडनं पाहायला मिळाले मिड ऑन रिझनला. आज तो मात्र झोकून देऊन फिल्डिंग करतोय. आता मात्र जर आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. बॅटिंग करणारा संघ
वाशी संघाला. ओहो, येथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. आता एका चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र यजमान सूर्योदय पार्टी थळ संघाचा फायनल मध्ये जाण्याचा रस्ता मोकळा झालेला आहे असं म्हणावं लागेल. कारण जर आपण पाहिलं ना, खूप मोठा डिफरन्स पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय यजमान सूर्योदय पार्टी थळ एंटर्ड इनटू द फायनल. वॉल प्लेयर टीम सूर्योदय पार्टी थळ. आणि संपूर्ण टीम एफर्ट ज्याच्या जोरावरती यजमान संघाने क्वालिफाय केले फायनल मध्ये. पण ज्या खेळाडूने गरज असताना संघाला धाव संख्या उभारून दिली आणि ज्या खेळाडूने गरज असताना विकेट सुद्धा मिळवल्या असा स्वप्नील मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. ओव्हर टू डीजे. मी सन्माननीय नितीन म्हात्रे यांना विनंती करतोय, नितीन कवळे यांना, की आपण स्वप्नील म्हात्रेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करून द्यायचा आहे, प्रदान करायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या ठिकाणी द्यायचा आहे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वप्नीलसाठी, स्वप्नील म्हात्रे. ओके स्वप्नील, अतिशय चांगली कामगिरी, महत्त्वाची मॅच होती, संकेतची अनुपस्थिती होती, तरी सुद्धा तुमच्यावर थोडंसं प्रेशर तुझ्यावरच आला असेल. कशा पद्धतीने विचार केलास यावेळेला फलंदाजीला ज्या वेळेला गेलास? आम्हाला पहिल्या दोन्ही याच्यात सामन्यात संकेतमुळे आम्ही बॉलिंगच्या जोरावर आम्ही या सेमीफायनलला आम्ही धडक मारलेली आणि आता आम्हाला बॉलरची कमतरता असल्यामुळे स्कोअर करणं आम्हाला गरजेचंच होतं. आणि त्याच टायमाला सौरभ 2 महिने त्याला डॉक्टरनी आराम करायला सांगितलेला आहे, तरी पण त्यांनी चांगली सुरुवात केली, 4 चांगले मारले. आदित्यने पण बॅटिंग केली चांगली आणि माझी वर्क आहे हे सगळं. आणि असंच सगळे करावं शांत डोकं ठेवून. आणि जे आमच्यासाठी आज वेळात वेळ काढून भाऊ हे आमचे एकदम जीवलगच आहेत आणि प्रितेश पण आणि मुन्ना याही चांगली आम्हाला हे केलं. आणि थळ ग्रामस्थ ज्याही आम्हाला आज सगळं पूर्णपणे मदत केलेली आहे, पालथी आम्हाला. आणि उद्या पण असेच यावं आणि आपण एक स्नेहभोजन कार्यक्रम करणार आहोत सगळ्यांसाठी, हे जेवढे आहेत मंडळी आपली त्यांच्यासाठी. आणि सर्वात जास्ती याला रवींद्र म्हात्रे यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की ही खेळपट्टी बनवण्यासाठी आणि त्यांचे सागवडीचे सगळे मित्रमंडळी आदित्य आणि सगळ्याच पोराई मेहनत केलेली आहे, तर त्यांचं सगळ्यांचा आभार मानतो. आणि चांगला आम्हाला आज हे दिलेलं आहे भाऊंनी, तर उद्या पण